हॅलो फ्रेंड्स, सोनिका किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण पहिल्याच्या रेसिपीमध्ये बघितलं की कांदा पोहे, आज आपण वेगळी बनवत आहोत। आपण बटाटा पोहे आज बनवत आहोत। बटाटा पोहेसाठी लागणारे साहित्य तुम्ही बघू शकता। इथे पोहे घेतले मी, बटाटा घेतला एक, इथे हळद घेतली आहे, कांदा, कोथिंबीर, मीठ, कढीपत्ता, राई आणि मिरच्या घेतल्या। इथे मी गॅस पेटवला। सर्वप्रथम आपण बटाटे शिजवून घेऊया, म्हणजे फ्राय करून घेऊया। इथे मी तेल घेतलंय, 2 टेबलस्पून इतकं मी तेल घेणार। इथे तेल चांगल्यापैकी तापलं की आपण बटाटे भाजूया। तेल आपलं आता चांगलं तापलेलं आहे। आता मी हे बटाट्यात सगळं क्लीन झाली आहे। तेल घ्यायला करते 2 मिनिटांमध्ये आपण झाकून ठेवू। तर आता आपण बघूया की आपले बटाटे मस्तपैकी शिजलेले आहेत। ते भाजलेले मस्त बटाटे आपण आता करून घेऊया। आता बटाटे मी एका प्लेटमध्ये परत काढणार आहे। बटाटे आपल्या छान भाजलेले, मी गॅसला स्लो करते आणि हे बटाटे आपण काढून घेऊ। याच तेलामध्ये आपण आता ही राई घेऊया। राई नंतर आपण यात कढीपत्ता टाकूया आणि तडतडली की आपण यात मिरच्या टाकूया। भाजून घेऊया। आता मी यात कांदा घेणार। याला असं थोडं लालसर होईपर्यंत भाजायचं, मऊ होईपर्यंत भाजायचं आपल्याला कांद्याला। चला, तर आपले कांदा आता भाजलेला आहे। आता आपण यात टाकूया हळद। इथे मी हळद घेतली आहे, ती टाकणार आहे। आणि हा जो बटाटा आपण फ्राय करून घेतला तोही यात आपण असं टाकून देऊया। पुन्हा 1-2 मिनिट आपण याला व्यवस्थित भाजून घेऊया। 2 मिनिटं आपण व्यवस्थित याला भाजून घेतलंय। आता हे पोहे मी याच्यामध्ये टाकते। इथे हे मीठ पण मी यात टाकणार आहे। याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। पोहे आता व्यवस्थित आपण एकत्र करून घेऊया। आता सर्वसाधारण आपण 2 मिनिटं याला झाकून ठेवूया। आता मी हे पोहे आधी परतून कोथिंबीर टाकणार आहे। पुन्हा मी मिक्स करून घेणार आहे। चला आता फ्रेंड्स, आपले आता बटाटा पोहे इज रेडी, सर्विंगसाठी रेडी आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा कमेंट्सद्वारे की तुम्हाला माझे हे बटाटा पोहे कसे वाटले।